नाही, आपली जी भगवंताची कल्पना आहे ना, ती कल्पना बरोबर नाही. भगवंत म्हणजे ज्याला परमोच्च मूल्य असं म्हणतात तो भगवंत. म्हणजे काय, जे मिळवलं असताना आणखी काही मिळवायचं उरत नाही त्याला भगवंत असं म्हणतात. त्याला आपल्याकडे मोक्ष म्हणतात. वासना कशी आहे, मी अपूर्ण असलो तर मला काहीतरी पाहिजे असं वाटेल, पण जे मिळाल्यानंतर आणखी काही मिळवायचं उरतच नाही म्हणजे त्याला काही नाहीच मिळवायचं, म्हणून वासना राहत नाही. हे एक. दुसरं असं की आपण जेव्हा काहीतरी मागतो त्यावेळेला आपण कमी आहोत ही भावना असते. म्हणजे माझ्यामध्ये काहीतरी उणं आहे ही भावना असते. ती राहिली नाही म्हणजे माणसाला काय, पण समाधान मिळतं, तृप्ती मिळते, तेव्हा त्याच्या मी काही राहत नाही. म्हणून परमात्मा जेव्हा माणसाला मिळतो किंवा त्याचं दर्शन होतं तेव्हा त्याला काही आणखी मागायचं राहतच नाही. दुसरी दृष्टी अशी आहे की माझ्यामध्ये जे सत्य म्हणून आहे, ज्याला आपण आत्मा म्हणतो, ते इतकं विलक्षण आहे की ते सर्वव्यापी असल्यामुळे त्याचं दर्शन माणसाला आज झाल्यानंतर मला आणखी काही हवं असं वाटतच नाही. मी मलाच भेटल्यानंतर मग आणखी काय मिळवायचं राहिलं, म्हणून त्याच्यामध्ये वासना राहत नाही. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की परमात्मा हा पूर्ण म्हणजे आनंद स्वरूप आहे. माझी आनंदाची जी ही आहे, तृप्ती आहे, ती तृप्ती जगामध्ये इतक्या वस्तू असल्या तरी तृप्ती होत नाही. ती तृप्ती भगवंताच्या दर्शनाने होते, मग काय मागायचं उरत नाही, म्हणून वासना राहत नाही. प्रयत्न आणि परमेश्वर याची सांगड कशी घालावी म्हणतात. माणसाची गंमत अशी आहे, काही जरी त्याला म्हटलं तरी त्याला स्वस्थ बसवत नाही. या कर्मभूमीमध्ये आपण जन्माला आलो, कर्मभूमीमध्ये आलवायचा अर्थ असा आहे की आपण कर्म बरोबरच घेऊन आलेलो आहोत. कर्म म्हटलं की हालचाल आहे. हालचाल म्हटले की त्याच्यामध्ये अपूर्णता आली, एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणं आलं. याचा अर्थ काय हो, ते असा अर्थ असा की माझ्यामध्ये काहीतरी मला मिळवायचं आहे. पहिल्या प्रश्नाचा ना त्याचाच हा पर्याय आहे. ते मिळवायचं आहे ते मी कर्म केल्याने मिळवू शकेन असं मला वाटतं. याचं मूळ कशामध्ये आहे, याचं मूळ कर्तेपणामध्ये आहे. कर्तेपणामध्ये मला म्हटलं मी तसं माझी एक अस्मिता असते. ती अस्मिता माझ्यामध्ये स्वातंत्र्य आहे ही मला जाणीव करून देते. स्वातंत्र्य याचा अर्थ काय, मी करू शकेन, म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे मोकळीक असते. आणि ती जी असते ते हे करू का ते करू, हे करू नये का ते करू नये, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य मला असतं. फरक काय आहे की माणसाचं स्वातंत्र्य हे मर्यादित आहे. त्याला इंग्लिशमध्ये कॉन्टिंजेंट असं म्हणतात. कारण मी करीन असं जर असतं तर माणूस दुःख कशाला भोगीत राहिला असता. त्याचं दुःख आहे जगामध्ये त्याने आपल्या स्वातंत्र्याने नाहीसं केलं असतं. तर माझं स्वातंत्र्य हे मर्यादित स्वातंत्र्य आहे. मग मर्यादित स्वातंत्र्य आहे म्हटल्यानंतर स्वातंत्र्याला जे शक्य आहे तो प्रयत्न तर झालाच पाहिजे. पण ते स्वातंत्र्य मर्यादित असल्यामुळे जगाला चालवणारी जी शक्ती आहे ती शक्ती मला अनुकूल पाहिजे, नाही तर होत नाही. त्याला परमेश्वर पाहिजे. परमेश्वर हे नाव द्या, पण मला एक साधी गोष्ट असा विचार करा, युगनयुग हे विश्व चाललेलं आहे, त्या शक्ती काय असली पाहिजे, आणि त्या विश्वामध्ये मी जन्माला आलेलो आहे, पण माझ्या इच्छेने मी आलो नाही. म्हणजे मला इट इज गिव्हन टू यू, दत्त आहे हे. म्हणजे मी कुठे जन्माला यावं, केव्हा यावं, माझ्या परिस्थितीची काय परिस्थिती प्रकार असावा, माझ्या हातात कुठे आहे, याचा अर्थ असं सगळा की हे तिथून आलेलं आहे सगळं. तेव्हा माझा प्रयत्न मी करून त्या शक्तीला शरण जाणं ही परमेश्वर आणि प्रयत्न याची जोड आहे. किंबहुना परमेश्वर सुद्धा इतका एक प्रकारे दयाळू आहे की मी जर अतिशय प्रयत्न केला तर त्याला मदत करणं आवश्यक आहे. म्हणजे काय होतं, जगात वावरणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्या शक्ती मला अनुकूल होतात, म्हणून परमेश्वर त्याला म्हणतो आपण त्याची मला मदत पाहिजे. त्यात एक सांगून ठेवतो आपल्याला, काही माणसं अशी असतात ज्यांना आपण संत म्हणतो, त्यांच्यामध्ये त्या परमेश्वराची जाणीव अगदी प्रचंड असते, प्रकांड असते. तुमच्या आमच्यानुसार जिवंतपणा आहे ही परमेश्वराची जाणीव आहे, पण ती जाणीव जी आहे ती प्रकांड आहे. त्यामुळे दुसरे काही दिसतच नाही, प्रत्येक गोष्टीत त्याचा हात दिसतो. आणि त्यांचा सहवास जर झाला तर परमेश्वर आपल्या जीवनात कसा आणावा याची कल्पना बरोबर येते आपल्याला. तोपर्यंत आपण आपल्या कल्पनेने परमेश्वराला आपल्या जीवनात आणणं जरा जड जात आहे. म्हणून संतांच्या संगतीत राहावं, त्यांची ईश्वराची कल्पना घ्यावी आणि आपला व्यवहार बरोबर करावा, म्हणजे बरोबर चालू होतं.